नमस्कार. 11 फेब्रुवारीपासून इयत्ता 12वीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे आणि म्हणून नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल उच्च माध्यमिक विभागातील 12वीच्या विद्यार्थिनींसाठी शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य पाटील मॅडम, प्रमुख अतिथी डॉक्टर संजना बाहेती आणि मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी डॉक्टर संजना बाहेती यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर शब्दात मार्गदर्शन केले. या सभागृहात उपस्थित सन्माननीय शिक्षक वृंद, डॉक्टर सर आणि सगळे माझे विद्यार्थी, मी पण खूप इमोशनल झाले हे सगळं बघून, कारण की मला माझे दिवस आठवतात. खूप जास्त वर्ष नाही झाले, 10-12-13 वर्ष झाले असतील मी माझं 12th संपवलं. हे बघून मी पण म्हणजे स्पीचलेस आहे. जेव्हा मला मॅमनी कॉल केला की तुम्हाला मुलींना मार्गदर्शन करायचं आहे, ते पण हिंदी किंवा मराठी, ते सगळ्यात जास्त माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं. बिकॉज माझं शिक्षण इंग्लिश स्कूलमध्ये झालं आहे. थोडं बहुत मराठी येतं, पण थोडे बहुत इंग्लिश शब्द तुम्ही समजून घ्यावा अशी माझी विनंती आहे. सर्वप्रथम या मंचावर मला उपस्थित करण्यासाठी तुमचं मनापूर्वक आभार. हा क्षण माझ्यासाठी केवळ अभिमानास्पद नाही तर भावनिकही आहे, कारण कधी काळी मीही तुमच्यासारखीच विद्यार्थिनी होतो, महत्त्वाकांक्षी, मेहनती, भविष्याविषयी उत्सुक. सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केले की तुम्ही एक्झामसाठी कशी तयारी करायची. त्या डिटेलमध्ये मी नाही जाणार, कारण की त्यांच्याहून जास्त मी चांगलं नाही सांगू शकत. त्यांनी खूप काही सांगून दिलं ॲक्च्युली. आणि माझी फील्ड मेडिकल असल्यामुळे, सायन्स असल्यामुळे अभ्यास केल्याशिवाय काहीच पर्याय नाही, हे तर आहेच. तुम्हाला कितीही काही केलं तरी मेहनत करावी लागणार. तुम्ही दिवस करा, रात्री करा, कधीही करा, पण अभ्यास केल्याशिवाय काहीच मार्ग नाही. तुमच्यासमोर उभं राहून तुम्हाला फेरवेल देत मार्गदर्शन करणं हे माझ्यासाठी आनंदाचं व जबाबदारीचं क्षण आहे. कारण माझ्या आतापर्यंतच्या प्रवासामुळे जर तुम्ही थोडं सुद्धा प्रोत्साहन तुम्हाला भेटत असेल तर ते माझ्यासाठी सौभाग्य क्षण असणार. खरं सांगायचं तर आतापर्यंत मी जे काही केलंय त्यामागं अनेकांच्या मार्गदर्शनाचा, त्यागाचा व माझ्या परिश्रमाचा मोठा वाटा आहे. तुमच्या 12वीची परीक्षा देऊन तुमचे पुढचं जे पण शिक्षण आहे ते तुम्ही करायला बाहेर निघणार. माझ्या या प्रवासात माझ्या आई वडिलांनी मला मल्टीटास्किंग मास्टर बनवले. अभ्यास, खेळ, कला, स्वयंपाक सगळंच शिकवलं. त्यांनी फक्त मार्कासाठी नाही तर आयुष्याच्या लढाईसाठी मला तयार केलं. लग्नानंतर नवीन जबाबदाऱ्या आल्या. आयुष्याच्या नवीन टप्प्यात स्थिरावताना करिअर, छंद आणि कुटुंब यांचा बॅलन्स साधणं महत्वाचं होतं. आणि माझ्या सासरच्या आई वडिलांनी प्रत्येक कार्यात, प्रत्येक प्रसंगात मला पाठिंबा दिला. आज तुम्ही या शाळेचा निरोप घेत आहात, पण हे केवळ एक अध्याय संपणार नाही तर नव्या यशस्वी प्रवासाची सुरुवात आहे. तुम्हाला या प्रवासात मेहनत, संघर्ष, आनंद आणि जबाबदाऱ्या सगळ्याचा अनुभव होणार. या प्रवासाच्या धावपळीत तुमच्या आरोग्याकडे तुमचं दुर्लक्ष होऊ नये, कारण आरोग्य चांगलं असेल तर सगळं चांगलं असणार. जसं सरांनी सांगितलं की एक्झामच्या आधी तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे, तसंच एक मेडिकल फील्डमध्ये असण्यास आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की फिट राहा. म्हणजे फक्त इंस्टाग्रामवर फिटनेस फ्रीक असं टाकायसाठी नाही, तर खरंच योग्य आहार घ्या, नियमित एक्सरसाइज करा आणि चांगल्या सवयी व सकारात्मक विचार. हे सगळं आतासाठी नाही आहे, तुमच्या एक्झामच्या आधी तुम्ही काही करू नका प्लीज. फक्त अभ्यास करा, रिलॅक्स राहा, बिलकुल टेन्शन घेऊ नका. पण जेव्हा तुम्ही पुढच्या शिक्षणासाठी जाणार त्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. तणाव घेण्यापेक्षा चांगली झोप घ्या. झोप चांगली झाली तर तुम्ही ऑलरेडी टेन्शन फ्री होऊन चांगला अभ्यास करू शकता. धन्यवाद बाहेती मॅडम. आपण विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन हे अतिशय दिशादर्शक आणि मार्गदर्शक होते. या कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेचे उपमुख्याध्यापक आदरणीय कपाटे सर, आदरणीय पाटणे मॅडम, हिवाळे सर, धापसे सर, कदम सर, दगडू मॅडम आणि किशोर ढोके सर यांची याप्रसंगी उपस्थिती होती. पुनश्च एकदा इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. यशवंत व्हा, गुणवंत व्हा, कीर्तिवंत व्हा. धन्यवाद.